दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमधल्या हंबरडा मोर्चातून सरकारला इशारा. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा. कायद्यात तरतूद नसलेले उपमुख्यमंत्रीपद मानत नाही. उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं. मविया शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांना भेटणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात भेट. राज ठाकरेही शिष्टमंडळात सहभागी होणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मराठवाड्यात महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळ कपट. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. नाशिक महापालिका भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता. पक्षाची ताकद अधिक असल्यानं स्वबळाची चाचपणी सुरू, तर शक्य तिथं महायुती, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत. फडणवीसांचं वक्तव्य. जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा. बीएमसी निवडणुकीत उमेदवार उभे करणार. पक्षाचं चिन्ह कबूतर. जैन मुनींकडून सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम. कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसं मरतात म्हणणाऱ्या डॉक्टरांना मूर्ख समजतो. मुंबईतील धर्मसभेत जैन मुनी कैवल्य महाराजांचं वक्तव्य. एखाद दुसरा व्यक्ती मेल्यानं काही होत नसल्याचं म्हणत तोडले अकलेचे तारे. अहिल्यानगरात रेणुका कला केंद्रात तरुणांच्या टोळक्याचा धिंगाणा. हातात तलवारी घेऊन कला केंद्रातल्या खुर्च्या आणि वाहनांची तोडफोड. टोळक्याचा धिंगाणा सीसीटीव्हीत कैद. कोल्हापुरात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त. 1,11,00,000च्या बनावट नोटा जप्त. सांगली पोलिसांची मोठी कारवाई. पोलीस हवालदारासह 5 जणांना अटक. विषारी कप सिरप विरोधातील तपासणी मोहीम तीव्र. राज्यातील 157 औषध विक्रेत्यांना नोटीस. प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देणाऱ्यांना नोटीस.